Hello and welcome students to the lecture number 7. Okay, या lecture series मध्ये आपण effects study करतोय last 3 lectures पासून. So already we have seen 3 effects and this is the last one effect, that is hyperconjugative effect, or it is also called as no bond resonance or antimeric effect or Baker-Nathan effect. हा जो काही इफेक्ट आहे ज्याला आपण म्हणतो हायपर कॉन्जुगेटिव्ह किंवा हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट, त्यालाच आपण नो बॉन्ड रेझोनन्स पण म्हणतो, अँटीमेरिक पण म्हणतो किंवा बेकर नाथन इफेक्ट. So hyperconjugative effect means what? When a saturated carbon atom, which is nothing but the sp3 hybridized carbon atom. ओके, सॅच्युरेटेड म्हणजेच काय, सिंगली बॉन्डेड असलेला कार्बन ॲटम जो की असतो sp3 हायब्रिडाइज्ड, अटॅच्ड टू ॲट लिस्ट वन हायड्रोजन. म्हणजे हा जो काही सॅच्युरेटेड कार्बन ॲटम असणार आहे तो कशाला अटॅच असला पाहिजे, ॲट लिस्ट वन हायड्रोजन ॲटम, and it is also attached to sp2 hybridized carbon atom involved in the delocalization. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असलाच पाहिजे, तो ॲटलिस्ट वन हायड्रोजनला अटॅच असला पाहिजे आणि अल्सो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला सुद्धा अटॅच असायला पाहिजे. आणि अशा कंडिशन मध्ये जे काय आपण इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट करणार आहोत त्या टाइपच्या किंवा त्या टाइपच्या रेझोनन्सला आपण इथे म्हणणार आहोत हायपर कॉन्जुगेशन. सो दिस टाइप ऑफ रेझोनन्स इज नथिंग बट दी हायपर कॉन्जुगेशन. सो सी हियर, इथे आता CH3, ठीक आहे, हा जो काही असणार आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे, त्याला अटॅच असलेला आपण दाखवलेला आहे विच इज sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. So basically this is the condition for hyperconjugation. The carbon atom, this is sp3 hybridized attached to sp2 hybridized carbon atom. sp2 hybridized carbon atom म्हणजेच तो कशा कशामध्ये प्रेझेंट असू शकतो, तर येस, जिथे आपल्याला डबल बॉन्ड दिसणार आहे मीन्स इट इज प्रेझेंट इन द अल्किन्स, जे काय अल्किन्सचे स्ट्रक्चर्स आहेत, बेन्झीन असेल किंवा कार्बोकेटायन असेल, कार्बन फ्री रॅडिकल ज्याला आपण इंटरमिडिएट म्हणतो, ओके, कॅटायन असेल आयदर किंवा फ्री रॅडिकल्स. सो या सगळ्या कंडिशन्स मध्ये आपल्याला sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम प्रेझेंट असलेला मिळणार आहे. The carbon atom attached to sp2 hybridized carbon atom is known as alpha carbon atom. Okay, तर मोस्ट इम्पॉर्टंट जी काही कंडिशन आहे यासाठीची ती काय आहे, तर अल्फा कार्बन ॲटम आणि अल्फा हायड्रोजन ॲटम. अल्फा मीन्स व्हॉट, तर पोझिशन्स आहेत, या आधी सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे की अल्फा बीटा गॅमा. ओके, इन द नॉमेनक्लेचर सिस्टम ऑल्सो आय हॅव ऑलरेडी डिस्कस दिस पॉइंट, alpha position, beta position and gamma position. So sp2 hybridized carbon जो काय आहे means this carbon, या कार्बनला अटॅच असलेला adjacent जो काही कार्बन असेल तो असणार आहे अल्फा कार्बन, and the hydrogen atom which is present on alpha carbon, it is known as alpha hydrogen. म्हणजेच sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन जो आहे त्याला अटॅच असलेला जो काही ऍडजस्टंट कार्बन असेल अगदी लगतचा त्याला आपण म्हणतो अल्फा पोझिशन, त्यानंतर सेकंड पोझिशन असते ती बीटा पोझिशन, त्यानंतर थर्ड असेल तो गॅमा पोझिशनचा. सो अल्फा कार्बन हा असेल आणि त्या अल्फा कार्बन वरती प्रेझेंट असणारे हायड्रोजन्स म्हणजे असतील अल्फा हायड्रोजन ॲटम्स. ओके, तर हायपर कॉन्जुगेशन साठी काही कंडिशन्स आहेत, मीन्स त्या कंडिशन्स जर अवेलेबल असतील तर आणि तरच आपण हा इफेक्ट प्रेझेंट करू शकतो किंवा एखादा पर्टिक्युलर कंपाऊंड तो इफेक्ट शो करू शकतो. तर त्या कंडिशन्स काय असतील, फर्स्ट वन इज कंपाऊंड मस्ट हॅव ॲट लिस्ट वन sp2 हायब्रिड कार्बन ॲटम. ऑब्वियसली sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असलाच पाहिजे आणि तो आपल्याला मिळणार आहे अल्किन मध्ये, बेन्झीन मध्ये, कार्बोनियम मीन्स कॅटायन असेल किंवा अल्किल फ्री रॅडिकल, या सगळ्या कंपाऊंड्स मध्ये आपल्याला sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम मिळतो. Then second one is alpha carbon with respect to sp2 hybrid carbon must have at least one hydrogen atom. म्हणजे ओनली अल्फा कार्बन पाहिजे असं नाहीये, तर अल्फा कार्बन सोबत अल्फा हायड्रोजन असणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट वन तरी
अल्फा हायड्रोजन हा असलाच पाहिजे. तर फर्स्ट वन sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन पाहिजेच पाहिजे आणि त्या sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला जो काय कार्बन ॲटम अटॅच असेल त्या कार्बनवरती एक तरी हायड्रोजन प्रेझेंट असलाच पाहिजे. एकापेक्षा जास्त असतील तर ऑफकोर्स चालेल, पण कमीत कमी एक तरी प्रेझेंट असायलाच पाहिजे. सो दीज आर टू कंडिशन्स फॉर दी हायपरकॉन्जुगेशन. सो हायपरकॉन्जुगेशन इट इज ऑफ टू टाइप्स. दोन टाइप मध्ये आपण त्याला डिवाइड करतो, मीन्स विच इज डिपेंड ऑन दी ट्रान्सफरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे शिफ्ट होतात यावरून आपण सांगू शकतो त्याचे दोन टाइप्स. दॅट इज सिग्मा इलेक्ट्रॉन ऑफ CH बॉन्ड. ऑब्विसली कार्बन आणि हायड्रोजन ॲटम मधला बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, सो सिग्मा इलेक्ट्रॉन्स जे काय आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत. ओके, आणि ते जिथेच ट्रान्सफर होतील, फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल्स बघितले की अल्किन, बेन्झीन, केटायन्स आणि फ्री रॅडिकल्स याच्यामध्ये sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम प्रेझेंट असतो. सो अल्किन असेल तर ऑब्विसली पाय बॉन्ड असणार आहे आणि कॅटायन्स असेल किंवा फ्री रॅडिकल असेल तर MT p ऑर्बिटल त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. सो सिग्मा इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफरिंग जर पाय बॉन्ड कडे होत असेल तर फर्स्ट टाइप सिग्मा टू पाय, आणि त्याचं ट्रान्सफरिंग जर p ऑर्बिटल मध्ये होत असेल तर सिग्मा इलेक्ट्रॉन्स टू p ऑर्बिटल. सो अशा पद्धतीने दोन टाइप मध्ये हायपर कॉन्जुगेशन आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, ओके, आता आपण बघूयात की इथिल कार्बोकॅटायन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण बघूयात हायपर कॉन्जुगेशन ऍक्च्युअली कसं होतं. फर्स्ट वी विल सी इथिल कार्बोकॅटायन. केटायन मीन्स इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असते, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असतात असे. ओके, पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पेसिस असते. So in the ethyl carbocation, positively charged carbon has 6 electrons. Generally कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. कार्बनने जर कंपाऊंड्स बनवले, ओके, जर बॉन्ड्स बनवले तर ऑब्विसली जे काही सराउंडिंग आहे कार्बनचं तिथं 8 इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे ऑक्टेट कंप्लीट असतं. बट इन केस ऑफ कार्बोकॅटायन डेफिशियन्सी असते, म्हणजेच इलेक्ट्रॉन्स कमी असतात. आणि इलेक्ट्रॉन्स कमी असतात म्हणजे ते किती आहेत तर 6 इलेक्ट्रॉन्स. ओके, इट इज sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट आणि इलेक्ट्रॉन्स कमी आहेत त्यामुळे जो कार्बनची हायब्रिडाइज्ड स्टेट आहे ती sp2 होते. अँड इट हॅज MT p ऑर्बिटल आणि एक p ऑर्बिटल त्याचा MT असतो. वन ऑफ द CH बॉन्ड ऑफ ऍडजसंट मिथिल ग्रुप इज अन अलाइनमेंट विथ द प्लेन ऑफ MT p ऑर्बिटल. ओके, आणि जो काय बघा ऍडजसंट मिथिल ग्रुप असेल, इथिलचं स्ट्रक्चर मध्ये C2H5 2 कार्बन आणि 5 हायड्रोजन्स असतात, म्हणजेच एक मिथिल ग्रुप असतो CH3 आणि दुसरा असतो CH2. तर स्ट्रक्चर आपण जर ऑर्बिटल सहित त्याचं काढलं तर काय होतं, मिथिल ग्रुप जो काय असतो तो अलाइनमेंट असतो, म्हणजे इनलाइन असतो. देन द इलेक्ट्रॉन्स ऑफ सिग्मा बॉन्ड ऑफ CH म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन मधला जो काही सिग्मा बॉन्ड आहे त्यामधले इलेक्ट्रॉन्स हे कसे असतात, डिलोकलाइज्ड, म्हणजेच ते मूव्ह होणारे असतात. त्यामुळे ते कुठे मूव्ह होणार आहेत, त्यांना MT p ऑर्बिटल अवेलेबल असणार आहे तिथे. बिकॉज आपण आधीच बघितलंय जर डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर सिग्मा इलेक्ट्रॉन्स डबल बॉन्ड कडे शिफ्ट होतील आणि जर MT p ऑर्बिटल असेल तर ते p ऑर्बिटल कडे शिफ्ट होतील. आणि शिफ्टिंग नंतर काय होतं, इट स्टॅबिलाइज दी कॅटायन. जो काही कार्बन डेफिशियंट होता त्या कार्बनकडे ट्रान्सफरिंग झालं इलेक्ट्रॉन्सचं, ऑब्विसली चार्ज तिथला न्यूट्रल झाला. जो काही पॉझिटिव्ह चार्ज होता त्याच्याकडे आपण इलेक्ट्रॉन्स दिले, मीन्स प्लस मायनस चार्जेस काय झाले, न्यूट्रल झाले. सो कॅटायन स्टॅबिलाइज झाला. द पॉझिटिव्ह चार्ज डिस्पर्स्ड बाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन द ऍडजसंट सिग्मा बॉन्ड ड्यू टू दी ओव्हरलॅपिंग अँड इट स्टॅबिलायझेस दी कॅटायन. म्हणजे जे काही कॅटायनमुळे डेफिशियन्सी होती ती काय झाली, आपण इलेक्ट्रॉन्स दिल्यामुळे न्यूट्रल झाली, पॉझिटिव्ह चार्ज होता तो निघून गेला आणि तो कॅटायन स्टेबल झाला. त्याच्याकडे प्लस चार्ज असल्यामुळे ऑब्विसली तो कसा होता, अनस्टेबल होता. अँड देन आफ्टर गेटिंग द इलेक्ट्रॉन्स इट गेट स्टॅबिलाइज. ओके, सी दिस. हे एक्झाम्पल आहे इथिल कार्बोकॅटायन CH3. फक्त इथं हायड्रोजन एक सेपरेट लिहिलेलं आहे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफरिंग दाखवण्यासाठी. ओके, CH3 आणि हा CH2 आणि याच्यावरती आहे हा प्लस चार्ज, म्हणजेच काय आहे तो कॅटायन. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो,
हा आहे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, त्याला अटॅच असलेला हा आहे sp3 किंवा ज्याला आपण आता इथे अल्फा पोझिशन म्हणणार आहोत. कॅटायनच्या ॲडजसंट प्रेझेंट असणारा कार्बन हा काय असतो, अल्फा कार्बन. हा sp3 हायब्रिडाइज्ड आहेच बिकॉज सगळे सिंगल बॉन्ड्स आहे त्याच्यामध्ये, आणि शिवाय तो कसा आहे, अल्फा पोझिशनला आहे, सो अल्फा कार्बन. आणि या कार्बनवरती 3 हायड्रोजन आहेत जे असणार आहेत अल्फा हायड्रोजन. सो या तिन्ही हायड्रोजन पैकी आपण कुठल्याही हायड्रोजनच्या बॉन्ड मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते शिफ्ट करू शकतो वन बाय वन. सो फॉर एक्झाम्पल मी एक हायड्रोजन दाखवलेला आहे. सिम्पली काय करायचं आपल्याला, हा जो काही कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड आहे मीन्स 2 इलेक्ट्रॉन्स, सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत, ते शिफ्ट करणार आहोत आपण इथे. आणि इथे शिफ्ट केल्यामुळे काय होईल, ऑब्विसली इथे 2 इलेक्ट्रॉन्स येतील आणि इथे 2 इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे हा जो काही प्लस चार्ज आहे तो निघून जाईल आणि इथे डबल बॉन्ड होईल. मीन्स कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट होणार आहे. 2 हायड्रोजन, हा एक बॉन्ड 3 आणि अजून एक बॉन्ड 4. हे इलेक्ट्रॉन्स आपण या बॉन्ड मध्ये शिफ्ट केले म्हणजेच इथे काय झाला, सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड होईल. ओके, कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट झाली, सो हा प्लस चार्ज इथून रिमूव्ह झाला. बट या कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड जो काय आहे तो ब्रेक झाला. हे दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स आपण शिफ्ट केले, डिस्प्लेस केले, त्यामुळे हा हायड्रोजन कसा झाला, इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला. म्हणून प्लस चार्ज या हायड्रोजन वरती येईल आणि इथला बॉन्ड सगळा कंप्लीट रिमूव्ह होतो. दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन शिफ्ट केल्यामुळे कंप्लीट इथला बॉन्ड निघून जातो आणि म्हणूनच आपण या इफेक्टला नो बॉन्ड रेझोनन्स असं सुद्धा म्हणतो. बिकॉज इलेक्ट्रॉन शिफ्ट केल्यानंतर इथे बॉन्डच शिल्लक राहत नाही, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड अवेलेबलच राहत नाही. ओके, त्यामुळेच याला आपण नो बॉन्ड रेझोनन्स असं सुद्धा म्हणतो. इन द सेम वे जर आपण अल्कीन घेतला, ओके, इथं काय झालं, जे काही सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण शिफ्ट केले, इथे आपण शिफ्ट केलेत या 2 कार्बन्स मध्ये, पण ऍक्च्युली ते होत असतात पी ऑर्बिटल मध्ये बिकॉज कार्बोकेटायन इथे प्रेझेंट आहे. बट अल्कीन असेल तर येस, इथे डबल बॉन्ड आहे आणि सिंगल बॉन्ड आहे. सो जे काही इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफरिंग आहे ते डबल बॉन्ड कडे होत असतं आणि डबल बॉन्ड कडून पुन्हा कार्बन कडे. सो डबल बॉन्डेड सिस्टम ही आहे आपली, ओके, अल्कीन. तर या 2 कार्बन नंतरचा जो काही असेल तो फर्स्ट आहे म्हणजे अल्फा पोझिशनचा कार्बन, and the hydrogens which are present on these carbon are called as alpha hydrogens. So simply we shift these electrons. इथे शिफ्टिंग केल्यामुळे काय होईल, डबल बॉन्ड होईल. बट इथे डबल बॉन्ड झाल्यामुळे या सेंटरच्या कार्बनची जी काही व्हॅलन्सी आहे ती एक्स्ट्रा होते बिकॉज इथे डबल बॉन्ड आहे. इथे पुन्हा 2 होतील मीन्स 4 झाले आणि हायड्रोजन सोबतचा एक बॉन्ड, टोटल 5 होतील. मग पुन्हा त्याला 4 ला आपल्याला आणायचं आहे, स्टेबल करायचं आहे. सो आपण काय करतोय, ज्यावेळी आपण हे इलेक्ट्रॉन शिफ्ट करणार आहोत इथे, त्याच वेळी आपण काय करणार, इमिजिएटली या डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स कार्बनला देणार आहोत. म्हणजे या कार्बनची व्हॅलन्सी ॲज इट इज मेंटेन राहील. ओके, आणि हे शिफ्टिंग केल्यामुळे काय होतं, ऑब्विसली निगेटिव्ह चार्ज येतो कार्बनवरती कारण आपण इलेक्ट्रॉन्स दिले त्याला. आणि इथे सेम वे जसं इथे झालं होतं, बॉन्ड मधले सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स दिलेत, सो याच्यावरती प्लस चार्ज आणि इथे बॉन्ड नसणार आहे. सेम कंडिशन कार्बन फ्री रॅडिकल्स मध्ये सुद्धा होते. रॅडिकल म्हणजे काय असतो, तर एक फ्री इलेक्ट्रॉन फक्त अवेलेबल असतो कार्बन वरती, ज्याला आपण म्हणतो रॅडिकल. तर इथे सुद्धा सेम वे काय करायचंय, हा रॅडिकल आपण इकडे देणार आहोत आणि या 2 बॉन्ड्स मध्ये एक छोटासा चेंज फक्त आहे. इथे या बॉन्ड मध्ये जे काही 2 इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत त्यामधला एक इलेक्ट्रॉन आपण इथे देणार. एक का देणार, बिकॉज ऑलरेडी हा कार्बन एक इलेक्ट्रॉन देणार आहे आणि या बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन आला की इथे एक बॉन्ड तयार होईल 2 इलेक्ट्रॉन्सचा, बिकॉज एक बॉन्ड म्हणजेच काय असतात, 2 इलेक्ट्रॉन्स. ऑलरेडी हा कार्बन एक इलेक्ट्रॉन देतोय त्यामुळे 1 more इलेक्ट्रॉन इज रिक्वायर्ड फॉर द बॉन्ड. सो इथला एकच इलेक्ट्रॉन आपण इथे ट्रान्सफर करतोय. एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्यामुळे 1 इज रिमेनिंग, सो इट इज विथ दी हायड्रोजन. तो कुठे जाणार आहे, हायड्रोजन कडे जाईल. त्यामुळे हा एक इलेक्ट्रॉन इथे, हा दुसरा इथे, इथे झाला डबल बॉन्ड आणि जो काय रिमेनिंग आहे तो आहे हायड्रोजन सोबत, सो इट इज फ्री रॅडिकल.
सो अशा पद्धतीने अल्किन्स आहेत, रॅडिकल्स असतील, केटायन्स असतील, यामध्ये हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट आपण दाखवू शकतो. मग जितके अल्फा हायड्रोजन्स असतील तितके जास्त स्ट्रक्चर्स. आता इथे 3 हायड्रोजन आहेत अल्फा पोझिशनचे, सो 3ही बॉन्ड आपण इथे काय करू शकतो, इलेक्ट्रॉन जे आहेत ते शिफ्ट करू शकतो. त्यामुळे 3 स्ट्रक्चर्स याचे पुढे अजून येऊ शकतात. इन द सेम वे इथे सुद्धा 3 हायड्रोजन आहेत, सो अजून याचे स्ट्रक्चर्स बनू शकतात. इथे सुद्धा सेम, जितके अल्फा हायड्रोजन अवेलेबल असतील तितके त्याचे स्ट्रक्चर्स, आणि जितके जास्त स्ट्रक्चर्स तितकी त्याची स्टेबिलिटी जास्त. मीन्स पर्टिक्युलर त्या केटायनची किंवा फ्री रॅडिकलची किंवा अल्किनची, जितके हायड्रोजन जास्त तितकी स्टेबिलिटी जास्त. सो काही एक्झाम्पल्स घेतलेत मी इथं. स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे अल्फा हायड्रोजन्स आणि त्याचे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स किती येतील. तर सिम्पली जेवढे अल्फा हायड्रोजन्स आहेत त्याच्यामध्ये +1, बिकॉज ओरिजिनल आपलं एक स्ट्रक्चर असतं आणि त्यानंतर आपण पुढचे स्ट्रक्चर्स ड्रॉ करत असतो. सो जे काही ओरिजिनल आहेत त्याच्यामध्ये +1 करायचे, आपल्याला हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स मिळतील. सो सी दिस, फर्स्ट आहे अल्किनचं एक्झाम्पल आहे. सो या डबल बॉन्डेड स्ट्रक्चरला अटॅच असलेला हा आपला कार्बन आहे अल्फा, आणि जे हायड्रोजन्स प्रेझेंट आहेत सो दीज आर नथिंग बट दी अल्फा हायड्रोजन्स. सो 3 अल्फा हायड्रोजन्स आहेत आणि आपल्याला हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स मिळतील 4, बिकॉज हे तिन्ही हायड्रोजन्स जे आहेत आपण शिफ्ट करू शकतो. इन द सेम वे हे सुद्धा अल्किनचे स्ट्रक्चर आहे. या अल्किनला अटॅच असलेला फर्स्ट वाला जो असेल तो आहे अल्फा पोझिशनचा कार्बन, आणि हायड्रोजन्स त्याच्यामध्ये आहेत 2. यानंतर कितीही कार्बन अटॅच असू देत ते आपल्याला काउंट करायचे नाहीयेत, बिकॉज आपण फक्त आणि फक्त अल्फा पोझिशन कन्सिडर करतो. सो 2 आणि स्ट्रक्चर्स मिळतील 2 + 1 3. सेम वे इथे सुद्धा डबल बॉन्ड आहे. इथे मध्ये आहे जो काय अल्किन आहे किंवा डबल बॉन्ड आहे ते स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट आहे, त्यामुळे लेफ्टला सुद्धा अल्फा पोझिशन आहे, राईट साईडला सुद्धा अल्फा पोझिशन मिळते. इथे तसं नव्हतं, ऍट दी एंड टर्मिनलला आपला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, इथे सुद्धा टर्मिनलला होता, बट इथे सेंटरला असल्यामुळे अल्फा पोझिशन दोन्ही साईडला आहे. सो दोन्ही कडचे अल्फा आपण काउंट करणार, टोटल 6, आणि स्ट्रक्चर्स 6 + 1 7. केटायन आहे, केटायनला अटॅच असलेला हा कार्बन आणि हायड्रोजन्स आहेत 3 अल्फा हायड्रोजन्स आणि स्ट्रक्चर्स 4. इन द सेम वे फ्री रॅडिकल आहे, अटॅच असलेले अल्फा हायड्रोजन्स 3, स्ट्रक्चर्स 4. इथे सुद्धा रॅडिकल आहे, अल्फा पोझिशनला ओनली 2 हायड्रोजन्स आर प्रेझेंट, सो स्ट्रक्चर्स आर 3. All right, and then last points to remember. As we discussed earlier, it is a permanent effect. Okay, already we have discussed that out of 4, only 1 effect is temporary and other 3 are permanent effects. Only electromeric effect हा आपला temporary आहे, बाकी all जे आहेत resonance, inductive, hyperconjugation, all are permanent effects. The effect of electron displacement due to resonance is called as hyperconjugative effect. इलेक्ट्रॉनचे डिस्प्लेसमेंट करून जो काही इफेक्ट आपल्याला दिसणार आहे ड्यू टू रेझोनन्स त्याला आपण म्हणतो हायपर कॉन्जुगेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नो बॉन्ड रेझोनन्स. येस, बिकॉज देर इज नो बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड हायड्रोजन. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन शिफ्ट करतो कार्बन आणि हायड्रोजन मधले, देर इज नो एनी बॉन्ड प्रेझेंट, सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नो बॉन्ड रेझोनन्स. द नंबर ऑफ नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्यू टू हायपर कॉन्जुगेशन. आताच आपण टेबल मध्ये बघितलं की स्ट्रक्चर्स आपले कसे असतात, तर नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन्स +1. जितके अल्फा हायड्रोजन अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये +1 करायचं आहे. इन जनरल, मोर दी अल्फा हायड्रोजन atoms, मोर दी हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर अँड मोर स्टेबल विल बी दी कंपाउंड्स और आयन्स. जितके अल्फा हायड्रोजन्स जास्त तितके स्ट्रक्चर्स जास्त आणि तितकी स्टेबिलिटी जास्त. And the last one is it is much weaker than the resonance effect. Yes, resonance effect पेक्षा हा much weaker effect आहे. But हे जे काही 4 इफेक्ट्स आपण स्टडी केलेत, रेझोनन्स, इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आणि दिस वन हायपर कॉन्जुगेशन, हे 4ही इफेक्ट आपल्याला माहित असलेच पाहिजेत ना. 4चे 4 इफेक्ट हे इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन असतोच असतो.
जे काही रॅडिकल्स आहेत, केटायन्स आहेत, मीन्स स्टॅबिलिटीशी रिलेटेड, जे काही आपण स्टॅबिलिटीशी रिलेटेड क्वेश्चन्स बघणार आहोत त्यासाठी या चारही पॉईंट्सचा किंवा इफेक्ट्सचा आपल्याला स्टडी करावाच लागतो. हे चारही इफेक्ट स्टडी केल्यानंतर त्याचा काय इफेक्ट असेल, मग कोणता डॉमिनंट असेल, कोणता नसणार आहे, ओके, मग कोणता आपण कन्सिडर करणार. आता इथं आपण बघितलं की हा वीकर आहे रेझोनन्सपेक्षा, त्यामुळे कन्सिडर करताना आपण रेझोनन्स इफेक्ट हा मोर डॉमिनंट कन्सिडर करणार. सो जे काही आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळी पुन्हा डिस्कस करू आपण हे इफेक्ट्स कशा पद्धतीने अप्लाय करायचे. सो टिल देन डू वेल, ओके. अँड जो काही नेक्स्ट पार्ट असेल, इथपर्यंतचे इफेक्टचा स्टडी तर कम्प्लीट झालेला आहे. यानंतर ओनली आय थिंक इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल असे 2 पॉईंट्स राहिलेले आहेत, ते आपण कंटिन्यू करतो इन दी नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.